नवी मुंबईतील पत्रकारांसाठी उभारण्यात आलेलं पत्रकार भवन गेल्या 10 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे। नेरूळ सीवूड येथील या पत्रकार भवनाचं बांधकाम पूर्ण होऊन अनेक वर्ष झाली। मात्र दोन पत्रकार संघटनांमधील वादामुळे हे भवन अद्याप पत्रकारांच्या वापरासाठी खुलं होऊ शकलं नाही। आता हे भवन तातडीने नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील पत्रकारांनी राज्याचे वनमंत्री आणि नवी मुंबईचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांना निवेदन देत पत्रकार भवन NMMC कडे सुपूर्द करण्याची मागणी केली आहे। आज वनमंत्री गणेश नाईक यांची भेट झाली आणि या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याचे आम्हाला निदर्शन आलेलं आहे। कारण मागच्या वेळेस पण आम्ही दादांबरोबर बैठक घेतली आणि आजही आम्ही पत्र दिलेलं आहे की नवी मुंबईतील जे सीवूड या ठिकाणी जे पत्रकार भवन आहे ते पत्रकार भवन नवी मुंबईतील पत्रकारांना मिळालं पाहिजे असं दादाला आम्ही सांगितलं। दादांनी आदेशसुद्धा दिलेले आहेत की गेटे साहेबांना की सिडकोमधून हे जे पत्रकार भवन महापालिकेला हँडओव्हर करून घ्या। मात्र गेटे साहेबांनी अशी माहिती दिली की नवी मुंबईतील दोन संघटना आहेत, जे ज्येष्ठ पत्रकारांच्या संघटना आहेत, त्यांना नवी मुंबईतील पत्रकारांचं अजिबात भलं करायचं नाही, त्यांना स्वतःचं भलं करायचं आहे। त्यामुळे त्यांना हे पत्रकार भवन पाहिजे नाही। आज गेटे साहेबांनी सांगितलं त्याच्यावरून सत्य समोर आलेलं आहे। कारण ह्या दोन संघटनेचे मारामाऱ्या सुरू आहेत की श्रेय कोण घ्यायचा आणि त्यामुळे हे पत्रकार भवन शासनाच्या ताब्यात गेलेलं आहे। मात्र दादांनी आश्वासन दिले, त्यामुळे आज आम्हाला अपेक्षा आहे की हे पत्रकार भवन नवी मुंबईतील पत्रकारांना मिळेल। सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेली वास्तू 10 वर्ष वापराविना पडून राहणं ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे। ये जो भवन है ये इस्तेमाल नहीं होने के कारण उसकी पूरी जर्जर हो चुकी है, पूरी तरह से भंगार हो चुकी है और मंत्रालय से अभी जो है उसका मेंटेनेंस के लिए भी 1.5 करोड़ से ज़्यादा का कुछ टेंडर भी अभी मंजूर किया गया है। लेकिन हमको पत्रकारों को इस्तेमाल करने नहीं मिला। तो आज हम जो नई मुंबई के पत्रकार है सब आज गणेश नाईक दादा के जनता दरबार में आज हम लोग मुलाकात करके निवेदन दिए और उनको स्मरण दिए कि इसके पहले भी आपको हम लोग ने सब पत्रकारों के साथ चर्चा हुआ था और शासन स्तर पर उन्होंने इस पर चर्चा करके नई मुंबई पालिका को हस्तांतरित करने का आश्वासन दिया था। तो आज जो हम लोग निवेदन दिए तो उस समय अतिरिक्त आयुक्त जो है गेटे साहब मौजूद थे। उन्होंने बताया कि नई मुंबई के जो दो पत्रकार संगठन है, जो सीनियर लोग हैं, उनके लड़ाई में ये पत्रकार भवन जो है मतलब धूल खाते पड़ा हुआ है। आता शासन आणि संबंधित यंत्रणा पत्रकार भवनाच्या हस्तांतरणाबाबत काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।